Hello, students of ninth standard. Today, we are going to focus our attention on one another very important lesson from our textbook, and that is Think Before You Speak on page number 81, 3.4. The title of the lesson is Think Before You Speak. म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा. Okay, so look at the text. I am going to first of all read it loudly, and then I will tell you the meaning of that text in Marathi, and I will also explain you the meaning of new words here. Think before you speak. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have looked. How strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. In this first paragraph, some words are new for you. पहिला शब्द आहे स्टेट्समन. स्टेट्समन म्हणजे राजकारणी व्यक्ती. देन आणखी एक शब्द आहे एंडो, ENDOW. एंडो म्हणजे देणगी लाभणं. देन मिंट म्हणजे चार्ट असणं किंवा स्वाभाविक असणं. त्यानंतर इमेजिनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे कल्पना करणं, आणि स्ट्रेंज म्हणजे विचित्र. In the first paragraph, the writer of this lesson is saying that it is naturally man has to speak less or talk less and listen more. And here writer is giving one example of one great person, and name of the great person is Benjamin Disraeli. He was a British statesman, that is politician, and he has said one sentence that man is gifted with, or nature has given one gift to man with 2 ears and 1 mouth. And man is meant to speak, talk less and listen more. But he has said if he was meant to talk more and listen less, the nature would have given him 2 mouths and 1 ear. And writer is saying, imagine that how man would look strange if he has 2 mouths on 2 sides of his face and 1 ear at the center. म्हणजे या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये लेखकानं असं म्हटलेलं आहे की माणसानं जादा ऐकणं आणि कमी बोलणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच एक महान ब्रिटिश राजकारणी व्यक्ती बेंजामिन डिझरेली असं म्हणतात की निसर्गानं माणसाला 2 कान आणि एका तोंडाची देणगी दिलेली आहे. जर माणसानं जादा बोलणं आणि कमी ऐकणं अपेक्षित असतं तर त्याला 2 तोंडे आणि 1 कान दिला गेला असता. आणि लेखक म्हणतो कल्पना करा आपण कसं दिसलो असतो जर आपल्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला 2 तोंडे असतील आणि 1
बरोबर मध्यभागी जिथे आता तोंड आहे तिथं कान असतात, तर आपण किती विचित्र दिसलो असतो याची कल्पना करा, असं लेखक म्हणतो. आणि खरंच विचार करण्याजोगती विद्यार्थी मित्र हो बाब आहे. आपल्याला 2 कान भरपूर ऐकण्यासाठी आणि कमी बोलण्यासाठी एकच तोंड दिलेलं आहे. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये लेखक काय म्हणतो ते पहा. आपण जर हे कमी बोलणं आणि जादा ऐकणं अपेक्षित आहे, तर पुढं त्याचं आपल्याला जास्त करण्यासाठी पुढच्या पॅरेग्राफ मध्ये लेखक आणखी काही एक्सप्लेनेशन देतोय, ते आपण पाहूया. आणि लेखक म्हणतो दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये, आय एम गोइंग टू रीड द सेकंड पॅरेग्राफ. And mind you, the ears are like funnels, open all the time. There is no door with which you can close them. Whereas, if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. There is firstly the fence of these 2 rows of teeth. There is secondly the fence of the 2 lips. Before a word can be spoken, it has to pierce through these 2 walls, through these 2 fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये मुलांनो आणखी काही नवीन शब्द आहेत. पहिल्या ओळीमध्ये शब्द आहे फनेल. फनेल म्हणजे नरसाळ, जे आपण बाटलीमध्ये तेल वगैरे भरण्यासाठी वापरतो त्या पद्धतीचं नरसाळ. त्यानंतर नवीन शब्द तुम्हाला फेन्स एक शब्द आहे बघा. 5व्या ओळीतला पहिला शब्द आहे फेन्स, म्हणजे कुंपण. आणि त्यानंतर ट्वाइस एक शब्द आहे शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये. ट्वाइस म्हणजे 2दा, आणि शेवटच्या ओळीमध्ये अटर म्हणजे उच्चार करणं. अशा पद्धतीनं हे वेगळे शब्द आहेत. आणि लेखक पहिल्या पॅरेग्राफ मधल्या डिझरेली यांच्या वाक्याची एक पटवून देण्यासाठी की माणसाला निसर्गानं 2 कान आणि 1 तोंड यासाठी दिलेलं आहे, की माणसानं जादा ऐकावं आणि कमी बोलावं यासाठी. आणि हे पटवून देण्यासाठी पुढं लेखक काय म्हणतो बघा. आणि लक्षात ठेवा की माइंडचा अर्थ इथं लक्षात ठेवणं अशा अर्थाने आहे. माइंडचा अर्थ मन होतो, परंतु लक्षात ठेवणं या अर्थानं तो इथं आलाय, की आपले कान असतात ते कान नरसाळ प्रमाण असतात, ते सतत उघडे असतात. असं कोणताही दरवाजा त्याला बंद करण्यासाठी या कानाला नसतो, की दरवाजा बंद केला की आवाज यायचा बंद झाला, कोण काय बोलते, कोणते आवाज येतात हे कानावरच पडणार नाहीत असं काही नसतं. कानाला काहीही बंद करायला दरवाजा नसतो. आणि त्याऐवजी जर आपण बोलण्याचा विचार केला, एक शब्द सिंगल शब्द जरी बोलायचा म्हटला तरी आपला हा शब्द बाहेर पडण्यासाठी त्या शब्दाला 2 भिंती आणि 2 कुंपणं ओलांडून बाहेर जावं लागतं. आणि जे पहिलं कुंपण असतं ते आपल्या 2 दातांचं कुंपण, 2 दातांचं जो ओळी असतात त्याचं कुंपण असतं. आणि दुसरं कुंपण असतं ते आपल्या ओठाचं कुंपण असतं, किंवा दुसऱ्या 2 भिंती असतात त्या आपल्या ओठाच्या भिंती असतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक शब्द उच्चारण्यापूर्वी आपल्याला या शब्दाला 2 भिंतीतून जावं लागतं आणि 2 कुंपणातून जावं लागतं. आणि म्हणून आपण बोलण्यापूर्वी हा विचार करायला हवा की आपल्याला ही 2 कुंपणं आणि 2 भिंती का दिलेल्या आहेत. तर आपण कुठलाही शब्द उच्चारण्यापूर्वी विचार करावा. आणि आपलं तोंड नेहमी बंद असतं, आपल्या दातांची जी कुंपण आहे ते नेहमी बंद असतं. हा विचार आपण करायला हवा. लक्षात आलं असेल मुलांनो. तर आपण पुढच्या पॅरेग्राफ कडे जाऊया.
A very wise man once remarked that of the unspoken word you are a slave, you are a master. Of the spoken word you are a slave. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will. Therefore, you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips, you will not be able to get it back. या तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये एका शहाण्या माणसानं असं म्हटलेलं आहे, असं एक शेरा मारलेला, रिमार्क म्हणजे शेरा मारणं, अनस्पोकन म्हणजे न बोललेला, त्यानंतर मास्टर म्हणजे मालक आणि स्लेव म्हणजे गुलाम, हे आता 8वीत तुम्ही बघितलेलं आहे, तुमच्या माहितीचे शब्द आहेत. इतर शब्द तुमच्या सगळे आता परिचयाचे आहेत. तर या पॅरेग्राफ मध्ये लेखक असं म्हणतो की एका शहाण्या माणसानं असा एक शेरा मारलेला आहे किंवा असं एक वाक्य म्हटलेलं आहे की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असता, परंतु बोललेल्या शब्दांचे तुम्ही गुलाम असता. एकदा आपण शब्द बोलला की तो माघारी घेऊ शकत नाही आणि तो शब्दाचा त्या परिणाम आपल्याला पुढे दिसून येतो. आणि म्हणून तुम्ही बोलत असताना, कोणतेही शब्द बोलत असताना, वाक्य बोलत असताना थोडं काळजीपूर्वक बोलायला हवं. एकदा शब्द तुमच्या ओठातून बाहेर पडला की तो तुम्ही माघारी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं काळजीपूर्वक बोलणं महत्वाचं आहे. पुढचा पॅरेग्राफ. What are the unspoken words? They are things you want to say, but remain unsaid as thoughts in your mind. Once you have put thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. या परिच्छेदामध्ये काही नवीन शब्द आहेत, ते म्हणजे रिमेन म्हणजे राहणे, अनसेड न बोललेले अशा अर्थानं, थॉट्स म्हणजे विचार, आणि कंट्रोल म्हणजे तुम्हाला माहित आहे नियंत्रित करणं. या पॅरेग्राफ मध्ये असं म्हटलंय. मग न बोललेले शब्द म्हणजे काय किंवा कोणते काय गोष्टी असतात? तर न बोललेले शब्द म्हणजे अशा गोष्टी की ज्या तुम्ही बोलू इच्छिता परंतु त्या बोलायच्या राहून जातात. म्हणजे आपल्या मनामध्ये असणारे विचार आहेत, याला न बोललेले शब्द म्हणायचे. एकदा हे विचार आपण शब्दात मांडले आणि ते तुमच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले की तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही किंवा त्यांच्यावर तुमचा कंट्रोल राहत नाही, नियंत्रण राहत नाही, असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळे वरच्या सर्व पॅरेग्राफ मध्ये जे आपण आतापर्यंत 4 पॅरेग्राफ मध्ये पाहिलं त्याला पटवून देण्यासाठी लेखकाने एक सुंदर उदाहरण पुढे दिलेलं आहे. ते उदाहरण आता आपण पाहूया. A young man went to his spiritual teacher and said, I have spoken very harsh and unkind words to my friend, and he is deeply hurt. I am afraid I have lost my friendship with him. How can I make amends? एक तरुण, पहिल्यांदा शब्द पाहूया. स्पिरिच्युअल टीचर म्हणजे आध्यात्मिक गुरु. त्यानंतर हार्श म्हणजे कडक किंवा अतिशय दुखावणारे असे, वाईट. अनकाइंड म्हणजे निर्दयी, दयाळू नसणारे, काइंडचा अर्थ दयाळू होतो. त्यानंतर डीपली म्हणजे खोलवर, हर्ट म्हणजे दुखावणं, आणि फ्रेंडशिप तुम्हाला माहिती आहे मैत्री, अफ्रेड भीती, आणि अमेंड याचा अर्थ आहे भरपाई करणं किंवा दुरुस्ती करणं. आता या उदाहरणातील या गोष्टीतील पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय बा. एक तरुण आपल्या आध्यात्मिक गुरूंच्याकडे एक दिवस गेला आणि गुरूंना म्हणाला, गुरु हो, मी माझ्या एका मित्राला अतिशय कडक शब्दात, वाईट शब्दात, निर्दयी शब्दात त्याच्याशी मी बोललेलो आहे आणि माझा मित्र अतिशय दुखावलेला आहे. मला आता ही भीती वाटते की या माझ्या मित्राबरोबरची जी मैत्री आहे ती मी गमावून बसेल
आता माझ्याकडून ही चूक झालेली आहे, परंतु याची भरपाई मी कशी करू, ही मैत्री माझी तुटू नये म्हणून मी काय करू. त्याच्यावर गुरु म्हणाले, द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. या पॅरेग्राफ मध्ये नवीन शब्द आहेत. ब्लँक म्हणजे कोरा, एवढाच एक नवीन शब्द आहे. तर ते गुरु त्या तरुणाला म्हणाले, अतिशय विद्वान गुरु होते, ते म्हणाले, त्यांनी त्याला एक कोरा करकरीत एक कागद दिला आणि एक पेन दिला आणि ते त्या तरुणाला म्हणाले, तू काय जे बोललास, तुझ्या मित्राला जे काही वाईट बोललास, निर्दयी बोललास, ते सगळं या कागदावर लिही, असं ते म्हणाले. द यंग मॅन डीड as he was told and showed the paper to the teacher. आता त्या तरुणाला सांगितल्या तरुणानं सगळं काही जसं शिक्षक बोलले तसं त्यानं लगेच जो काही बोलला होता आपल्या मित्राला ते सगळं त्यानं त्या कागदावर लिहिलं आणि आपल्या गुरूंना तो कागद दाखवला. आता गुरूंना हा कागद दाखवल्यावर काय झालं, पुढं काय झालं ते पाहूया आपण. गुरूंनी नक्की पुढे काय केलं. त्यानं गुरूंना कागद दाखवला. तरुणानं आपल्या आध्यात्मिक गुरूंना आपल्या मित्राला काय काय बोललोय हे जे शब्द आहेत ते कागदावर लिहिले, तो कागद दाखवला. दाखवल्यानंतर गुरु काय म्हणाले बा, now tear this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. हे विद्वान गुरु आहेत, ते त्याला म्हणाले, आता असं कर, हा जो लिहिलेला कागद आहे त्याचे तुला शक्य आहेत तेवढे छोटे छोटे, शक्य आहेत तेवढे जास्तीत जास्त कागद कागद फाडून छोटे छोटे तुकडे कर, असं त्यांनी त्याला सांगितलं. या दोन ओळीमध्ये शब्द एक टियर आहे. टियर म्हणजे कापणं. टियरचा अर्थ दुसरा अश्रू पण होतो. इथं कापणं, फाडणं अशा अर्थानं आहे. तर तू ते फाड कागद असं गुरुनी सांगितलं. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. आणि लगेचच या कागदाचे या तरुणानं शेकडो तुकडे कापून फाडून तयार केले. इथला जो टॉर्न शब्द आहे तो टियरचं तिसरं रूप आहे. टियर त्यानंतर टोवर होतं, टीओआरई, टोवर, फाडली या अर्थानं. टॉर्न हे तिसरं रूप भूतकाळी धातू साधित, आपण त्याला पास्ट पार्टिसिपल इंग्लिश मधलं म्हणतो, तसं टॉर्न आहे. तर त्या मुलानं, तरुणानं गुरुनी सांगितल्याप्रमाणे तुकडे फाडले. त्यानंतर गुरु काय म्हटले बा, थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. गुरुनी सांगितलं, आता तू असं कर, हे जे सगळे तुकडे आहेत ते त्या खिडकीतून बाहेर फेकून दे, असं गुरुनी त्याला सांगितलं. तरुणानं काय केलं का, that was easily done. It was a windy day and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched. आणि या पॅरेग्राफ मध्ये नवीन शब्द आहेत स्कॅटर. स्कॅटर म्हणजे पसरणं आणि विंडी याचा अर्थ आहे, विंड म्हणजे वारा आणि विंडी म्हणजे भरपूर वाऱ्याचा असा अर्थानं आलेला आहे. वादळी असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आणि बिट्स याचा अर्थ तुकडे होतो. आता या तरुणानं गुरुनी सांगितलं हे कागद बाहेर फेकून दे. तरुणानं लगेच, ते काय सोपं होतं, खिडकीच्या बाहेर कागद टाकून दिले. आणि तो एक थोडासा जास्त वाऱ्याचा किंवा वादळी दिवस होता, त्यामुळं फेकलेले कागद लगेचच वाऱ्याबरोबर तरुण पाहत होता, त्याच्या डोळ्यात देखतच भरपूर दूरवर पसरले. त्यानंतर गुरु काय म्हटले बघा, नाउ गो आउट into the street and collect as many bits of paper as you can, the teacher ordered him. या शब्द स्ट्रीट म्हणजे रस्ता, कलेक्ट म्हणजे गोळा करणं, ऑर्डर तुम्हाला माहिती आदेश देणं. तर
आता गुरु त्याच्यावर त्याला म्हणाले, आता गुरुनी आदेश दिला, आता तू बाहेर जा आणि बाहेर जाऊन हे जे फेकून दिलेले कागद आहेत त्या फेकून दिलेल्या कागदातले तुला शक्य आहेत तेवढे जास्तीत जास्त कागद गोळा करून घेऊन माघारी ये. The young man was taken aback. But that will be difficult, he stammered. आता तरुण काय झालं या दोन ओळीमध्ये टेकन अबॅक, टू टेक अबॅक याचा अर्थ धक्का बसणं किंवा आश्चर्याचा धक्का किंवा भीतीचा धक्का बसणं अशा अर्थानं ती फ्रेज आहे, टू टेक अबॅक. आणि स्टॅमर याचा अर्थ धास्तावणं किंवा भरपूर मोठं एकदम संकट कोसळणं अशा अर्थानं तो स्टॅमर वापरला आहे. तर हा धसका घेतला तरुणानं हे सगळं वाक्य गुरूंचं ऐकल्यावर. आता ते कागदाचे तुकडे गोळा करायचे आहेत आणि म्हणून हा घाबरलेला तरुण म्हटला, परंतु पण गुरु हे अतिशय अवघड आहे हो, असा तो घाबरत घाबरतच म्हणाला. तेव्हा गुरु म्हणाले, इट विल बी डिफिकल्ट इंडीड, बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. आता तेव्हा हा तरुण म्हणाला, हो नक्कीच हे अवघड आहे. तरुणाला गुरु म्हणाले, नक्कीच हे अवघड आहे, पण तुझा प्रयत्न तरी करून बघ, असं गुरूंनी त्याला सुचवलं. The young man went out. He returned half an hour later, exhausted. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. Exhaust याचा अर्थ होतो दमणे. त्यानंतर अर्लियर याचा अर्थ त्यापूर्वी अशा अर्थानं. हे दोन शब्द नवीन आहे. आता हा तरुण माघारी आला. अर्ध्या तासानंतर दमलेल्या अवस्थेत हा तरुण आला. त्यानं टाकलेले शेकडो कागद होते, त्याच्यातला एकही कागद त्याला सापडू शकला नाही. आणि जे कागद त्यानेच स्वतः फाडलेले होते आणि बाहेर टाकले होते, एकही कागद त्याला सापडला नाही. आणि त्यानंतर मग गुरु काय म्हटले बघा, दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. या पॅरेग्राफ मध्ये अँगर राग एवढा शब्द नवीन आहे तुम्हाला, आणि हॅपन म्हणजे घडणे असा आहे. आता गुरु त्यानंतर ह्या दमलेल्या आपल्या शिष्याकडं किंवा ह्या तरुणाकडं आलेलं पाहिल्यावर गुरु त्याला म्हणाले, हताश झालेला जो हा तरुण आहे त्याला म्हणाले, बोललेल्या शब्दांचं असं असतं बघ, जेव्हा आपण शब्द बोलतो तेव्हा त्यांना माघारी घेणं, जसे कागदाचा तुकडा एकही तू माघारी आणू शकला नाही तितकं ते अवघड असतं. आणि म्हणून तुम्ही रागात बोलण्यापूर्वी विचार करायला शिका, असं गुरूंनी सल्ला दिला. मला लक्षात आली का गोष्ट? नक्कीच तुमच्या ही गोष्ट ध्यानात आली असेल. आपण तर मुलांनो, या पाठाचा सार काय आहे, तर आपण बोलण्यापूर्वी विचार करावा एवढाच सार आहे. त्या तरुणाला ज्या पद्धतीनं आपल्या मित्राला बोलल्यावर पुन्हा ते शब्द माघारी घेता येणार नाहीत, यासाठी ज्या पद्धतीनं गुरूंनी त्याला एक उपदेश केला, तो कृतीच्या माध्यमातून उपदेश केला आणि तरुणाला तो चांगला समजला असेल, तसंच आपण कुणाशीही बोलताना, कधीही बोलताना विचारपूर्वक बोलायला हवंय आणि कमी बोलून इतरांचं ज्यादा ऐकून घ्यायला हवंय, हेच याच्यातून कळत आहे. ओके, तर या पाठावर आधारित असणाऱ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही सोडवा. आपण थांबूया.